अधिकार तुझे गुलाया मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. भगवान परमात्मा निर्गुण निराकार तत्व असणारा, ज्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, असा भगवान परमात्मा गुणाला आला. ज्या भगवंताला आकार नाही, ज्या भगवंताला रंग नाही, ज्या भगवंताला रूप नाही, असा निर्गुण निराकार तत्व असणारा भगवान परमात्मा गुणाला आला. तो गुबारा म्हणतात गुन्हा आला विटीवरी अभंग प्रथम चालतो. अशा निर्गुण निराकार तत्व असणारा भगवान पंढरीस परमात्मा तो गुणाला आला. गुन्हा आला विटेवरी. कुठे आला तर तो विटेवरती पंढरपुरामध्ये उपासणारा भगवान परमात्मा तो गुणाला आला. अनेक गुण असताना प्रामुख्याने सहज आपल्याला सांगितले. निर्गुण निराकार तत्व असणारा, ज्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, असा असणारा निर्गुण तत्व त्या भगवान परमात्म्याला साधू संतांनी गुणाला आणलं. आणि याला रूपा गोळे करुणी खळे हरिदासी रूपाला आणलं, गुणाला आणलं, नावाला आणलं. माझ्या संत संतांनी त्या भगवंताला विटेवरती उभा केलं. प्रामुख्याने कुणासाठी उभा राहिला होतो? भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. हो महाराज, आपल्याला कुणासाठी उभा राहिला असं जर म्हटलं तर प्रामुख्याने नाव येतं. भक्त पुंडलिकाचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं, बरोबर ना? भक्त पुंडलिकाने काय केलं होतं असं की ज्याला भगवान परमात्म्याला त्याच्या सेवेकरता या ठिकाणी विटेवरती उभा राहावं? काय त्याच्या जीवनामध्ये काय कर्म घडलं होतं असं? काही नाही. आपल्या सगळ्यांना चरित्र माहिती आहे. पुंडलिकाच्या जीवनामध्ये आई वडिलांची सेवा एवढंच कर्म. हो, आई वडिलांची सेवा आणि सेवेमध्ये एवढे मग्न असणारे भक्त पुंडलिकराय जेव्हा भगवान परमात्मा येऊन उभा राहिले, बोलण्यासाठी सुद्धा वेळ नव्हता. बाजूची वीज फेकली आणि सांगितलं भगवंताला, माझ्या आई वडील तुला बोलण्यामध्ये जर माझा वेळ जाईल, तुला बोलण्यामध्ये मी जर वेळ लक्ष दिलं तर कदाचित माझ्या आई वडिलांची झोप मोडेल. म्हणून घेतलेली बाजूची वीट मागे फेकली आणि भगवान परमात्म्याला सांगितलं, आई वडील उठेपर्यंत त्या ठिकाणी विटेवरती उभे राहा. मला सांगायचं तात्पर्य, भगवान परमात्मा विटेवरती उभा राहिला. निमित्त त्या पुंडलिक रायाचं आहे. मला फक्त निमित्त आहे, पुंडलिक रायाचं निमित्त आहे. पण तो भगवान परमात्मा त्या विटेवरती उभा राहिला, तो खऱ्या अर्थाने या जगतासाठी उभा राहिलेला आहे. निमित्त भगवान परमात्म्याने पुंडलिक रायाचं केलेलं आहे. कारण ज्ञानोबा रायाने अनेक अशा गोड गोड उभ्या त्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आपल्याला सांगितले. का वत्साचे ओरसे दुभती होई घरोदेशी. बघा, गाय आपल्याला दूध देते. घरामध्ये आपण गाय वेल्यानंतर दूध देते. मग त्या गायीचं दूध काढत असताना सगळं आपण त्या ठिकाणी वासराला देतो का घरामध्ये आपण काढून घेतो? गाय दूध कोणासाठी देते एवढं सांगा पाहिजे. कोणासाठी? वासरासाठी. गाय दूध देते वासरासाठी. वासरू ही निमित्त आहे महाराज, पण सगळं दूध आपणच खातो, आहे का नाही? काय वर्षात ओरसे दुभते होय घरोदेशी. सगळ्या घरी परिवाराचं या ठिकाणी आपल्या भरणपोषण होतं. निमित्त वासरू महाराज. बघा तुम्ही, गाय पाना कधी सुटते? वासराला सोडल्यानंतर. पण वासराला काय आकडा तुम्ही दहार काढायला बसा, परत ती गाय पाना सोडून घेते. गाय वेल्यानंतर दूध दिल्यानंतर संपूर्ण परिवाराचं भरण पोषण होतं. तसं आहे का नाही? निमित्त वासराचं आहे. तसं अनेक उदाहरणं
भगवान परमात्म्याने गीता सांगितली, अर्जुन निमित्त आहे, पण ज्ञान मात्र सगळ्या जगताला झालं. ज्ञान संपूर्ण जगताला झालं. तसं भगवान परमात्मा विटेवरती उभा राहिला, ती निमित्त पुंडलिक रायाचं आहे. विठाला 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 तो निर्गुण निराकार तत्व असणारा भगवान परमात्मा गुन्हा आला विटेवरी. तो विटेवरती उभा राहिला महाराज, पण अंगावरती काय धारण केलंय तर पितांबर धारण केलेलं आहे. आता लक्षात द्या बरं का, पितांबर का धारण केला हे पण आपल्याला माहिती पाहिजे. भगवंताने पितांबर धारण केला हे माहिती आहे, पण का धारण केला त्याची गाथ्यामध्ये प्रमाण बघा तुम्ही. कारण ओवीशिवाय प्रमाणाशिवाय मी बोलतच नाही. मला कुठलाच बाकीचा आधार माझ्याकडे नाही. ज्ञानोबा तुकोबाराय म्हणतात, त्या भगवान परमात्म्याने अंगावरती पितांबर का धारण केला त्याचं पहिलं कारण आहे, आपल्या भक्ताकरता, आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता पितांबर धारण केला. बर का? हा, आपला भक्त जर वारीमध्ये निघाला तो बी निष्काम भक्त पाहिजे. निष्काम आणि दृष्टी, हो निष्काम भक्त पाहिजे महाराज. आणि तो भक्त का आपल्या वारीसाठी निघाला, माझ्या तुकोबरायांसारखा वारीसाठी निघाल्यानंतर वाटेमध्ये येणारे काटे खडे तो भगवान परमात्मा आपल्या पितांबराने झाडून काढतो. पितांबरे खडे वाट झाडी, हो घेई उचलूनी पुशे तहान भूक. काय तुकोबरायांच्या प्रमाणे महाराज बघा ना, घेई उचलूनी पुशे तहान भूक, पुशी माझे मुख पितांबरे. तुकोबराय म्हणतात, मला आकार उचलून घेतो, मला आलेला घाम त्या पितांबराने तो भगवान परमात्मा पुसतो. एवढंच नव्हे तर भक्तावरती आलेल्या संकटाचं निवारण तो पितांबर करतो. याचं उदाहरण सांगतो तुम्हाला, ऐका. पितांबराने कोणाचं संकट निवारण केलं ऐका. ज्यावेळेस द्रौपदीवरती संकट आलं ना, दुःशासनाने फडफड त्या ठिकाणी सभेमध्ये आणल्यानंतर दुःशासन त्या ठिकाणी वस्त्रहरण करतोय. या ठिकाणी सभेमध्ये बसलेले असताना रथी महारथी होते, पण कोणीही बोलू शकलं नाही महाराज. कोणीच बोलू शकलं नाही. का? द्रौपदी पणाला लावलेली होती आणि कौरवाने जिंकलेलं होतं. आणि ज्यावेळेस वस्त्रहरण चालू होतं ना, त्यावेळेस मात्र कोणीच धावून आलं नाही. त्यावेळेस मात्र द्रौपदीने कुणाचा धावा केला? समर्पक प्रमाण आणि समर्पक साथ याला म्हणतात. आता एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. ज्ञानोबारांनी खूप सुंदर ओळी दिली बघा. बाई स्वयंपाकामध्ये हुशार असावी, हुशार नाही नुसती हुशार नाही, ती सुगरण असावी. सुगरण कशाला म्हणायचं माहिती का? सुगरण त्याला म्हणायचं, भाकरी करत असताना सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं. हा, भाकर तव्यावरली बसली पाहिजे, जी चुलीला लावलेली आहे ती भाजली पाहिजे, आणि जाळ सुद्धा व्यवस्थित प्रमाणात पाहिजे. नाही तर तव्यावरली चिटकून बसती आणि समोर लावलेली जाळ धरती आणि चुलीत घातलेलं कुटांवर चितत जातं. आणि ही मस्त गप्पा मारते सुनाला तंबाखू दिसते.
ज्ञानोबारांनी खूप सुंदर उदाहरण दिलं. ज्ञानोबारा म्हणतात सुगरणी आणि उदारे रजसत्व आणि जेवणारे सुग्रण बाई पाहिजे. तसं आता तुम्हाला उपमा देऊन टाकतो हे का हो. कारण माणसाने आंब्याला लागलेले पाड पाडण्यासाठी आपण एकच दगड घ्यावा म्हणून का पाडच पाडावा. काही लोक दगड आंब्याला मारतात पण पाड न पाडता कैऱ्याच पाडतात. कैऱ्या पाडलेल्या मला सांगा त्याचा खारं होत नाही, त्याचा रस होत नाही, त्या कोणत्याच कामी येत नाही. म्हणून पाडाचा तर दगड मारल्यानंतर पाडाचाच आंबा पडला पाहिजे. तसं प्रमाण हे असं फिट बसलं पाहिजे. प्रमाणात बसलं पाहिजे. महाराज प्रमाणात बोलला पाहिजे. जर महाराज प्रमाणात नसेल तर महाराजाला चला. म्हणून सुंदर असं महाराजांनी आता वाटचालीमध्ये एवढा आवाज बसलेला असताना सुद्धा किती सुंदर काकडा भजन अभंग. महाराज चालीचा तर खजानाच आहे. महाराज काय ईश्वरी दिन असते, कृपा असते भगवंताची एक म्हणून सुंदर असं प्रमाण दिलं महाराजांनी. ही आमच्या गुरुजीची खूप सुंदर अशी चाली ऐकायची. कोठे गुंतलासी दारतेच्या राया वेळेला सकया लाविला दीनानाथ दीन सांभाळिया फुले. भगवंताचा धावा केला मला द्रौपदीने आणि भगवान परमात्मा धावून आले. एवढ्या वेगेने धावून आले की गरुडाला सुद्धा मागे टाकले. टाकी थोडा झाले गरुडा टाकीले मागे द्रौपदीच्या लागे नारायण. भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले. आल्यानंतर वस्त्रहरण चालू होतं. 999 त्या ठिकाणी साड्या पूर्ण झाल्या आणि 999 झाल्यानंतर महाराज ज्यावेळेस शेवटची साडी होती ती साडी नव्हती तर भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी पितांबर सोडला होता आणि त्या ठिकाणी असणाऱ्या भीष्माचार्य रती महाराज होते. तिने आवाज दिला दुःशासना महामूर्खा आणि तू जर त्या पितांबराला हात लावशील तर जळून खाक होशील. ती साडी नाही तो पितांबर आहे. भगवान परमात्मा साड्या झाला होता महाराज. वस्त्रहरण वस्त्र कैसी झाली मावली. म्हणून पितांबर का धारण केला त्याचं हे उदाहरण आहे की त्या द्रौपदीची लज्जा राखण्याकरता आपल्या भक्ताची लज्जा राखण्याकरता पितांबर धारी सुंदर जो आलं का धारण केला पितांबर. पितांबर आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी धारण केलंय. म्हणून गुन्हा आला विटेवरी एक एक पद लक्षात द्या. गुन्हा का आला सांगितलं तुम्हाला. गुन्हा का आला तर निर्गुण निराकार तत्व असणारा आपल्या भक्ताला कळण्यासाठी दर्शन देण्यासाठी सगुण रूपाला आला. लक्षात घ्या. गुन्हा आला विटेवरी काय धारण केलंय पितांबर धारण केलेलं आहे. कणा करता आपल्या भक्ता करता पितांबर धारी सुंदर जो पुढचा शब्द आहे सुंदर. किती सुंदर आहे महाराज भगवान परमात्मा. किती सुंदर आहे महाराज. राज सकुमार मदना सुंदर आहे. ऐका ना किती सुंदर आहे. राज सकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपदिया कस्तुरी मलवट चंदनाची ओटी. तो भगवान परमात्मा इतका सुंदर आहे इतका सुंदर आहे. आज ज्यांनी डोळे भरून पाहिला ना महाराज त्यांना विचारा किती सुंदर आहे. पाहिली यावे दिलावी वैसे जीवी जडोनी. ज्यांनी ज्यांनी पाहिलं ना भगवंताला
प्रमाण देणार पाहिजे माझ्या याच्यात ते नव्हतं हे प्रमाण. तुझी निधडी कोटी चंद्र पक्ष, अरे कोट्यावधी चंद्राला लाजवेल असा तेच माझ्या भगवंताचा. तुझी निधडी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हासे वदन हासे, हालकारे कृष्ण डोलकारे. कुठ्यावधी चंद्राला लाजवेल एवढं समजतो पोवाड माझा भगवंत किती सुंदर आहे. अजून एक गुरुजी अभंग ऐका. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, हे तर माहिती सगळ्यात आपण हरिपाठात ऐकायचं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवनिया, ही माहिती. दुसरा आहे सुंदर ते ध्यान बैसोनी मांडीवरी, कौशाल्यानंद निघितीलाय. सुंदर ते ध्यान. अजून ऐका. सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी, सुंदर ते ध्यान गोपाळ गवळणी खेळताती, सुंदर ते ध्यान. खूप प्रमाण आहेत महाराज, फक्त पाठांतर करायला वेळ पाहिजे. सुंदर, किती सुंदर आहे महाराज तो भगवान परमात्मा. एकदा का त्याला पाहिलं ना, पाहिली या वेदलावी पैसे जीवी जडोनी. हो, एकदा जीवे जडून बसतो महाराज तो भगवान. एवढा सुंदर भगवान परमात्मा. म्हणून ज्यावेळेस गोकुळामध्ये भगवान परमात्मा अवतीर्ण झाले होते ना, त्यावेळेस गोकुळातील गवळणी पाहण्याकरता आल्या होत्या त्या भगवंताला. आणि पाहायला आलेल्या गवळणी अशी रांग लागली. एक गवळण गेली की दुसरी यायची, एक गेली की दुसरी यायची. पहिली गवळण आली, भगवंताला पाहिल्यानंतर ती बाहेर आली तर बाकीच्या गवळणी त्याला विचारलं की अगं तू भगवंताला पाहिलंस ना, सांग ना माझा भगवंता कसा दिसतो, सांग ना. महाराज त्या भगवंताला ज्याने खरंच मनातून पाहिलं ना, त्याला सांगण्यासाठी तो शिल्लक राहत नाही. अशी अवस्था त्या गवळणीची झाली होती. म्हणून ती गवळण म्हणते पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेदिलेले माझे मन. तो भगवान परमात्मा ज्याने त्याला डोळे भरून पाहिलं ना, तो भगवान परमात्मा त्या भक्ताचं मन विधून घेतो. त्याला बाकी दुसरं काहीच दिसत नाही. ती गवळण गेली, दुसरी गवळण आली. त्या गवळणीला सुद्धा बाकीच्या गवळणीच्या बरं का पाहिजे. बाकीच्या गवळणी विचारू लागल्या अगं तू पण तरी पाहिलास ना, सांग ना कसा दिसतो माझा भगवान परमात्मा, सांग ना. ती म्हणू लागली सावळे रोपडे सोरठे चित्ताचे. सावळे रोपडे. ती निघून गेली. तिसरी आली, ती म्हणजे अगं तू तरी पाहिला, सांग ना कसा दिसतो माझा भगवान परमात्मा. ती म्हणू लागली सावळा दिगेला नंदाचा. सावळा दिगेला नंदाचा. ती निघून गेली. पुन्हा तिसरी चौथी आली. ती म्हणला तू तरी पाहिलास ना, सांग ना कसा दिसतो. तेव्हा निळोबार आहे, तेव्हा नंतर निळोबार आहे म्हणतात. पंढरपुरीचा नीला लावण्याचा विठू देखीला डोळा पायी हो, विलले हो मन दयाची हो. निळोबार आहे, निळोबार आहे म्हणतात. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठू देखीला डोळा बायो. असा सुंदर असणार, सुंदर शब्दाचे अर्थ सांगितले का आता पण पहिलं कडवं चालतं. हो, असा असणारा गुणवान असणारा भगवान परमात्मा रूपाला आला, गुणाला आला, विधिवंती आला, पितांबर धारण केलेला आहे आणि सुंदर दिसतो. इथपर्यंत आला. हो, पितांबर धारी सुंदर गुन्हा आला विटेवरी, पितांबर धारी सुंदर जो. आणि अशा भगवान परमात्म्याच्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात माझं मन प्रामुख्याने त्याच्या छायावरती, माझे डोळे माझे काम त्याच्या पायावरती राहू. डोळे